हा एक माणूस आहे, भाई तू 4 कॅन पाणी के क्यों लेता है? बुधवारचा बाजार खूप वेळा आपण पाहिला आहे संगमेश्वरात. आता तर मे महिना आहे, भरपूरसे गावातली लोक सुट्टीसाठी येतात आणि बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी येतात त्यावेळी. पण एक महत्त्वाची गोष्ट आजच्या काळात जेव्हा लोक सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट करतात की नावं विचारून घ्या, नावं सांगून करा, धर्म विचारा, जात विचारा आणि मग तुम्ही खरेदी करा. तुम्ही दान धर्म ती करतात त्यामुळे त्यांची सत्ता येऊ शकते. तुम्ही म्हटलं तुम्ही 50% करा, तुमची सत्ता येईल होते. या माणसाला ओळखता तुम्ही? आहे संतोष, प्लास्टिक व्यापारी आहे. आजकालच्या युगात जी काम करतात ना लोक, जी स्किलफुल नाही आहेत, ज्यांच्याकडे कलागुण नाही आहेत, 600 रुपये पुरुष, 300 रुपये स्त्रीचं मानधन असतं एका दिवसाच्या कामाचं. आता हे सगळं सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे, एक दर्शनास आणायची गोष्ट. माझ्या गॅरेजवरती जो माणूस पाणी देतो ॲक्वा फिल्टर, त्यानं मला ही गोष्ट सांगितली मागच्या बुधवारी की हा माणूस आहे ना, हा पाण्याचं कॅन विकत घेतो पाणी पिण्यासाठी आणि बाजारात भरपूर लोक विकत घेतात पाणी पिण्यासाठी, कारण ते आरो फिल्टर्ड असतं आणि थंड असतं. मग त्यानं बोलता बोलता मला एक गोष्ट सांगितली की म्हटला संतोष भाई किती पाणी घेत असतील विकत, तुम्ही अंदाज सांगा मला. मी म्हटलं 1 कॅन घेत असतील पिण्यासाठी त्यांच्या, कारण 20 लिटर पाणी तर माणूस पिणार नाही आहे. मग त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून उल्लेख करत सांगितला. हा जो माणूस आहे ना, माझ्या मागे दिसतोय, हा कॅन घेतो किती माहिती आहे काय? 4. एका कॅनची किंमत 50 रुपये, दिवसाचा खर्च 200 रुपये. मी म्हटलं एवढं पाणी काय करतो तू? तर ते म्हटले नाही, ते अशी कॅन ठेवतात. दाखवतो कॅन तुम्हाला मी, बघूया पुढे. हा हे बघा, हे कॅन दिसलं काय पाण्याचं? हे पाण्याचं जार आहे, ते ठेवतात आणि जी लोक येतात बाटल्या भरून येतात पाणी पिण्यासाठी. मग आता संतोष भाईशी आपण विचारूया की त्यांचं काय मत असेल याच्याबद्दल, की 4 कॅन ते स्वतःच्या पैशानं बाजारात ठेवतात लोकांच्या सेवेसाठी, लोकांनी पाणी प्यावं म्हणून. आणि एकाचं नाव घेतलं फ्रूटवाला आहे तो, त्याचंही दाखवतो तुम्हाला मी, तोही 4 कॅन घेतो. शेवट पाणीवाला यांना म्हणतो तुम्ही सुरुवातीला एकच घ्या, नाहीतर मग माझ्याकडनं कोण पाणी घेणार नाही. बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे. चला संतोष भाईशी भेटू. तुम्ही पाण्याचे 4 कॅन का विकत येता? सगळ्यांसाठी. मग सगळ्यांना विचारता काय तुमचं नाव काय तरच पाणी प्यावं? नाही ना, असं काय नसतं ना. एक तुम्ही आहे आणि तो फ्रूटवाला एक आहे, तुम्ही दोघं जण घेताय. मग ही लोकांच्या बाब निदर्शनास आली पाहिजे की अशी लोक आहेत म्हणून भारत देश अजून एकसंध आहे. बरोबर? हा बरोबर. बघा चला ठीक आहे, एवढंच विचारायचं होतं. संतोष नाव आहे यांचं, प्लास्टिक व्यापारी आहेत, चिपळूणला राहण्यासाठी असतात आणि संगमेश्वर बाजार, देवरुखचा बाजार, सगळे बाजार करतात. ते मन मोठं आहे माणसाचं. चला आता फ्रूटवाल्याला भेटूया. हा एक माणूस आहे, भाई तू 4 कॅन पाणी के क्यों लेता है? सबको देने के लिए ना? नाम वाम पूछता क्या तू? नाम वाम पूछता नाही? पूछता. बघा हे दुसरं उदाहरण आहे. एक संतोष प्लास्टिकवाला, एक हा माणूस दुसरा. ह्या अखंड बाजारात यांच्याकडे 4 कॅन घेतात विकत पाण्याचे आणि लोकांसाठी ती बाटली भरून घेऊ देत, कितीही पिऊ देत, त्यांचं काही नसतं. म्हणजे 200 रुपये ही लोक खर्च करतात. बघा हेच आहे आपला भारत. सोशल मीडियावरती, सामाजिक माध्यमांवरती जे दिसतं सगळं खरं नसतं. त्यामुळेच देश आपला टिकला आहे आणि याच्या पुढेही टिकेल. चांगल्या वृत्ती असल्याच पाहिजेत, ती कुठल्याही समाजात असू देत, आणि वाईट वृत्ती कुठल्याही समाजात असू देत, त्या ठेचल्याच पाहिजेत. आपण ठरवायचं की आपण कुठल्या बाजूला आहोत. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय हिंद की सेना.